बोला सर. प्रभाग 15 राहुल किसनराव रोजेकर. वाडामध्ये सगळ्यात मोठी समस्या पहिले पाणीची आहे, मग ड्रेनेज लाईनची आहे. रोड जरी झाले पण मग नंतर पाण्याची तुम्ही लाईन नंतर टाकतात आणि सिमेंट रोड परत फोडावं लागतं. तर हे पूर्ण व्यवस्थित झालं पाहिजे. असं काम व्यवस्थित झालं म्हणजे एक व्यवस्थित नगरसेवक आपल्याला तसा पाहिजे. त्या हिशोबाने नगरसेवक पाहिजे आपल्याला. या प्रभागातून नगरसेवक कसा असावा काय सांगाल तुम्ही? नागरिकांना ज्या समस्या आहे वार्डातल्या त्या त्यांनी तत्परतेने सोडवण्यात यावे आणि लवकरात लवकर सोडून घ्यावा त्यांनी तो प्रश्न नागरिकांचे. ज्या बी समस्या असतात, ड्रेनेज लाईन, पाण्याच्या समस्या, रोडच्या समस्या, त्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्या. नगरसेवक झाल्यानंतर नागरिकांचे बरेच फोन उचलत नाही, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? एकदा नगरसेवक झाल्यानंतर असा बराच प्रॉब्लेम येतो, काय सांगाल याबद्दल? सध्या तरी नाही वाटत की आता त्यांना फोन उचलावंच लागेल, कारण आता त्यांना लोकांच्या जनतेच्या कामासाठी, त्यांना विकासाच्या कामासाठी त्यांना बाहेर पडावंच लागेल. आता रेडी? बोला सर, काय समस्या इथं? समस्या आहे तर म्हणजे सर्वात प्रथम बाथरूमची समस्या आहे. टॉयलेट पण लेडीज जेंट्ससाठी कुठे जाऊन सुविधा नाही आहे. बाकी मेन म्हणजे पिण्यासाठी पाणी 12-12, 13-13 दिवसांनी येतं. ही एक मोठी समस्या आहे. ड्रेनेज लाईनचं तर तशी काही प्रॉब्लेम आहे नाही, पण मेन ही समस्या आहे वार्डामध्ये. एक म्हणून नगरसेवक कसा असावा काय सांगाल? नगरसेवक असा असावा की नगरसेवकांनी इथले जे स्थानिक जे प्रॉब्लेम आहेत, शौचालयाचे, पाणी प्रश्न, हे लवकरात लवकर हाताळणारं पाहिजे आणि त्यासाठी लोकांची बाजू तिथे मांडणारं पाहिजे. या समस्या या समस्या. रेडी सर. माझ्या समस्या ह्याच आहेत का इथं पाण्याचा फार प्रॉब्लेम आहे. पाण्याचा प्रॉब्लेम एवढा आहे की 8 दिवसाला पाणी येतं आणि 1 घंटा येतं, नंतर येतच नाही. परत 8 दिवस झाले तर 10 दिवसाला पाणी येतं. पाण्याची समस्या आहे. बाकी रोड वगैरे चांगले झाले पाहिजे, साफसफाई चांगली पाहिजे आणि नगरसेवक असा पाहिजे की मनमिळावं पाहिजे, सेवा करणारा पाहिजे, समाजाची सेवा, लोकसेवा करणारा पाहिजे. पार्किंगची समस्या जाणवते तुम्हाला इथं? पार्किंगची भरपूर समस्या, बिलकुल गाडी लावायला जागा नाही. रेडी सर. इथं सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याची. 12 दिवसाला 11 दिवसाला इथे नळाला पाणी येतं, ते सुद्धा जेमतेम सकाळी 1 तास, नंतर परत येतं 1 तास. ती फार मोठी समस्या आहे आणि त्याच्यामुळं पाणी प्यायलासुद्धा लोकांना लवकर मिळत नाही. तर लोक इथून बाजूच्या गल्लीत जातात नळाचं पाणी आणायला. काही ठिकाणी नळाला पाणी थोडंच कमी येतो. ती फार मोठी समस्या आहे. ती कोणी आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकानं तो प्रश्न सॉल्व केलेला नाही. दुसरा प्रश्न, एवढं मोठं श्रद्धास्थान, भाविकांचं सुपारी हनुमान ग्रामदैवत असून याच्या आजूबाजूला एवढे अतिक्रमण वाढले, मध्ये पार्किंग वाढली. सगळे आमदार, खासदार, नगरसेवक रोज दर्शनाला येतात, पण कोणीही ती समस्या आत्तापर्यंत दूर केलेली नाही. महत्त्वाचा मुद्दा, जरी पोलीस प्रशासनानं हे हटवले, या महापालिकेनं हटवले, तर एखादा नेता फोन करतो, पण परिस्थिती जशाच तशी पहिले इथं येते. ही फार मोठी समस्या आहे. हा अतिक्रमणाचा भाग कायमचा उठवावा, हा भक्तांचा आणि नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा हा फार मोठा प्रश्न की कधी होईल. याच्यामुळं इथे जायला रस्ता राहील. एकेकाळी येथे टँकर पाण्याचे येत होते, आज पायी चालणे अवघड आहे, 2 व्हीलर चालवणे अवघड आहे. आणि इथं असं काही लोक पार्किंग करून जातात, 2-2, 4-4 तास गाड्या पार्किंग करून जातात, कोणी लक्ष देत नाही. ना महापालिका आयुक्त, ना पोलीस आयुक्त, ना आमदार, ना खासदार और नाही नगरसेवक. हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर इथे इतक्यांदा चोऱ्या झाल्या, इतक्यांदा लोकांचे मोबाईल चोरीला गेले, पाकिटं काय झाले, याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केला काही लोकांनी. थातूर मातूर कारवाई होती, त्याच्यानंतर कारवाई होत नाही, तर कोणी नंतर लक्ष देत नाही. थोडक्यात म्हणायचं म्हणलं, जो तो त्याची दुकानदारी चालवतो, बाकी दुसरा याच्यामध्ये काही नाही. या वॉर्डमध्ये ही फार मोठी समस्या. गुलमंडीला पार्किंग असून लोक येथे पार्क करतात आणि
सगळा रस्ता जाम होतो. उद्या काही एखाद्याला हृदयविकाराचा झटका या काही आलं तर इथून रिक्षा कशी जाणार हा मोठा प्रश्न आहे. आणि तोच जर रुग्ण रस्त्यात जर दगावला तर याला जबाबदार कोण? महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन का स्थानिक नेते? या एवढ्या समस्या या पूर्ण वॉर्डमध्ये आहे. पाणी बरोबर नाही, काही नाही. झाडू मारणारे सुद्धा सकाळी झाडू मारतात, कचरा लावतायचा उचलायचा तर उचलतात, नाही तर उचलत नाही. ही एक फार मोठी समस्या आहे. आणि स्थानिक पातळीवर पाहिलं तर प्रत्येक दुकानदाराला, प्रत्येकाला इथला फार मोठा हा त्रास आहे. एवढं ही समस्या दूर झाली तर हा वॉर्ड एकदम छान, स्वच्छ व सुंदर व्हायला वेळ लागणार नाही, एवढं सांगतो. आता नगरसेवक कसा असावा? नगरसेवक असा असावा आता की त्याने सर्वात महत्त्वाचं पाण्याचं गांभीर्यानं लक्ष देऊन वॉर्डमध्ये पाणी कसे सुरळीत मिळेल त्याच्याकडे लक्ष द्यावे. व वॉर्डमध्ये वाढलेले अतिक्रमण, पार्किंगच्या जागी भाजीवालीपासने फुलवालीपासने यांना त्यांनी येथून काढून लावून पार्किंग व्यवस्थित करणे, जेणेकरून प्रत्येकाला गाडी लावायला सुविधा, म्हणजे आरेरावीची भाषा व भांडणं होणार नाही असा नगरसेवक येथे हवा. आणि अर्ध्या रात्री त्याने त्याचे काम करावे आणि असं काम करावे की त्यानं नगरसेवक म्हणून जी पद आहे त्या नगरसेवक पदचा मान त्यानं तर राखावा, असा नगरसेवक हवा.